शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरातील फुलांच्या विक्रीवर लागू झालेली बंदी अखेर उठवण्यात आली असून त्यामुळे शिर्डी परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात सक्रिय सहभाग घेत शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडली। त्यांच्या प्रयत्नांमुळे ही बंदी उठवण्यात यश आलेलं आहे आणि या यशामुळे परिसरातील फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांना मोठा आनंद झालेला आहे आणि तो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे। शिर्डी येथील प्रतिनिधी राहुल फुंदे यांनी सांगितलं की या निर्णयानंतर शेतकरी आणि विक्रेते एकत्रितपणे मंदिर परिसरात आनंदोत्सव साजरा करताना दिसले। फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात नामदार विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं समर्थकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की नामदार साहेबांसारखे सक्षम अनुभवी नेतृत्व आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तरुण तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला न्याय मिळाला आहे। आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांकडून मदत करण्याच्या दृष्टीने। मी प्रथमतः सत्तामालिकेत साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो। त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं। कारण कोविडच्या नंतर सगळ्याच देशभराच्या मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाण्यामध्ये बंदी होती। अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फुल वाहण्याची। कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती। न्यायालयाची लढाई, न्यायालयात प्रकरण अडकलं। मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतली नाही। आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली। शेवटी या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ठीक आहे न्यायालयात गेले, आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता, फूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता, अशा लढ्याला आज यश मिळालं। माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा फूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फूल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हींच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता, ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब। त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा प्रयत्न केला। पूर्वहार बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला, पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागे गेले 35 वर्ष साईबाबा खंबीरपणे उभा आहे, ज्या माणसाच्या पाठीमागे 35 वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे, त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे, मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती, अवलंबून होती, ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे।
फूल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठीमागे मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबतीत आता कुठलीही शंका राहिलेली नाही। आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, सर्वसामान्य जी जनता आहे, ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांचे अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं, ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे। नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं काम जर करायचं असलं तडीच न्यायचं असलं, या लोकांच्या हितासाठी असेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील करू शकतात। राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो। अनेकदा आरोप करत होते, काय आरोप करायचा करू द्या, आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, महायुतीचं सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत। सत्याचा विजय झाला, सत्याचा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।